श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 9th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. रॅदर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आज आपण 9th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट ग्रामर टॉपिक आणलेला आहे. आज आपण 9th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमधील संख्या विशेषणांनी पार्ट 2 हे बघणार आहोत. मागमध्ये आपण संख्या विशेषणांनी पार्ट 1 हे पाहिलेलं होतं. आपला जो संख्या विशेषणांनी पार्ट 1 हा जो टॉपिक आहे, याचे एकूण मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते अपलोड देखील केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण संख्या विशेषणांनी पार्ट 1 जे आहे ते संपूर्ण आपण आधी शिकलेलं होतं. फर्स्ट व्हिडिओ हे सर्व जे तुम्हाला दिलेलं आहे, सगळं जे दिलेलं आहे ते सगळं आपण डिस्कस केलेलं होतं पार्ट 1मध्ये. आणि सेकंड पार्टमध्ये आपण काय केलेलं तर आपण जी तुमची एक्सरसाइज दिलेली आहे ती संपूर्ण आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली होती. आपण म्हणू शकतो की प्रत्येक जे आन्सर आहे ते इथे का याचं मी डिटेल एक्सप्लेनेशन त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्यासोबत आपण एक्स्ट्रा क्वेश्चन्स देखील सॉल्व केलेले होते. आठवतं का तुम्हाला? तुमच्या नवनीतच्या डायजेस्टमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिलेले आहेत. सर्व क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून मी तुम्हाला इथे शिकवलेले होते. आज आपण जे तुम्हाला संख्या विशेषणांनी पार्ट 2 जे आहे ते सर्व आपण आज पाहणार आहोत. त्यासोबत तुमचा भाषा अभ्यास देखील आजच आपण करणार. हा जो आहे संख्या विशेषणांनी पार्ट 2 जे आहे ते छोटंसं आहे, म्हणजे इझी देखील हे समजायला आणि खूप छोटंसं लहान असं हे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की मागील व्हिडिओमध्ये आपण एक स्टोरी पाहिलेली होती. आठवते का तुम्हाला? बघा, आपण पाहिलेलं होतं की ग्रीष्म अवकाश म्हणजे काय तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि आजीसोबत त्यांचे नातू आणि नाती बसलेल्या होत्या. आजीला आपण संस्कृतमध्ये मातामही म्हणतो. आता ही जी आजी आहे ही आपण हिंदीमध्ये नानी म्हणतो. माहिती का नानी? तर इथे ही जी मातामही आहे ही या मुलांची आईची आई आहे असं इथे दिलेलं आहे. आपण सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. समजते का? आणि आपण पाहिलेलं की दौहित्र्य हा म्हणजे काय तर नातू आणि दौहित्र्य म्हणजे काय तर नातू, हे सर्व आपण डिस्कस केलेलं होतं. आणि त्यासोबत आपण हे देखील पाहिलं होतं की आजी जी आहे ती नातींना काय सांगत आहे तर त्यांना संस्कृतमधले संख्या विशेषण याच्याबद्दल माहिती देत आहे. आजींनी त्यांना 1 ते 4 जे संख्या आहे ते डिस्कस करून सांगितले होते. आता जो पार्ट 2मध्ये जे आपलं आपण म्हणू शकतो की इथे आपलं संपलं होतं, तर इथूनच आता स्टार्ट होणार आहे. समजतंय का? बघा, आता मी वाचेल तर तुम्हाला समजेल ते. ओके, आता बघा, संवादम इमम पठत म्हणजे काय तर हा संवाद वाचा. मातामही काय म्हणते बघा, एकतः चतुर्पर्यंतम संख्यारूपाने अदितानी खलु म्हणजेच काय, 1 पासून 4 पर्यंतचे जे संख्याचे रूप आहेत ते आपण शिकलो आहोत. समजते का? शिकलो आहोत. अदितानीचा अर्थ शिकलो आहोत. समजते ना? आणि खलूचा अर्थ आहे आपण मराठीमध्ये न म्हणतो ना, आपण शिकलो ना असं येते संस्कृतमध्ये. समजते का? आता बघा काय म्हणते मातामही की 1 पासून 4 पर्यंतचे संख्यारूप जे आहे ते आपण शिकलेलो आहोत. पार्ट 1मध्ये आपण शिकलेलो आहोत. पंचतः तू संख्यारूपेषु न लिंगभेदः. आता इथे एक इम्पॉर्टंट तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे तर ते मातामही म्हणताय की 5 पासून बघा, 5 पासून काय आहे तर संख्याचे जे रूप आहेत त्या संख्यारूपामध्ये लिंगभेद होत नाही असं तुम्हाला सांगितलेलं आहे. पंचतः म्हणजे 5 पासून संख्याचे जे रूप आहेत त्याच्यात न म्हणजे नाही, काय नाही आहे तर लिंगभेद नाही आहे. आता आपण मागे पाहिलं होतं की थांबा, म्हणूनच मी ही PDF राहू दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला सगळं जे आधीचं आपण जे पाहिलेलं ते तुम्हाला क्लिक होईल. बघा, पार्ट 1मध्ये पाहिलेलं होतं की जे तुमचे संख्या रूप आहे. आता बघा 1, द्वि, त्रि आणि बघा त्रि, चतुर हे जे आहेत याच्यात लिंगभेद आहे. लिंगभेद म्हणजे काय तर पुल्लिंगी, नपुंसकलिंगी असे 3 लिंग दिलेले आहेत आणि तिघही लिंगाचे वेगवेगळे आपण म्हणू शकतो वेगवेगळे टेबल आहेत. समजते? मागील व्हिडिओमध्ये आपण सगळं डिस्कस केलेलं होतं की 1चा जो टेबल आहे तो त्याच्यात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी सगळे असतात. द्विमध्ये पण तिघही लिंग असतात, त्रिमध्ये पण तिघही आणि चतुर्मध्ये देखील तिघही आहे. पण 5 पासून काय आहे तर 5 पासून जरा वेगळं आहे.
मातामही काय म्हणते की 5 पासून जे संख्या रूप आहेत त्याच्यात लिंगभेद होत नाही, त्याच्यात लिंगभेद नाहीच आहे. बघा इथे कुठे लिंगभेद आहे का? बघा षष्ट, षड, षट, षड, षडभी, षडभ्य, षडभ्य हे जे आहेत हे एकच टेबल आहे. असं नाही की स्त्रीलिंगीला वेगळं, पुल्लिंगीला वेगळं, नपुसकलिंगीला वेगळं, असं नाही आहे. 5 पासून सगळे टेबल सारखेच चालतात, लिंगभेद नसतो असं तुम्हाला इथे दिलेलं आहे. बघा काय म्हणताय बघ. पंचतः तु संख्यारूपेषु न लिंगभेदः ताहा यथावत प्रयोक्तव्याः असं आहे. ताहा म्हणजे काय तर हे जे रूप आहेत ते यथावत म्हणजे काय तर योग्य प्रमाणे प्रयोग करावे लागतात. समजतंय का? आता वेणुहू काय म्हणते बघा. ज्ञातम, ज्ञातमचा अर्थ मला माहीत आहे. तर्हीचा अर्थ तर मग. पंच आसंदाः पंच अंकन्यः पंचभवनानी वा. आता वेणू जी आहे ती एक एक्झाम्पल देते बरोबर. एक असं ती विचारत आहे की पंच आसंदाः म्हणजे 5 खुर्च्या, 5 अंकन्यः म्हणजे 5 पेन्सिल, 5 भवनानी म्हणजे 5 घरं. म्हणजेच काय तर आसंदाः हे काय तर हे पुल्लिंगी आहे, अंकनी हे स्त्रीलिंगी आहे नदीप्रमाणे, आणि भवनानी हे वनानीप्रमाणे वनमप्रमाणे आहे, आणि हे नपुसकलिंगी आहे. म्हणजे तिघही वेगवेगळे लिंग जरी असले तरी एकच आपण यूज केलेलं आहे, पंच पंच पंच. वेगवेगळं केलेलं नाही. जसं आपण आधी केलेलं होतं एकह, एका, असं एकम असं केलेलं होतं. बट 5 पासून लिंगभेद नसतो. आसंदाहाला देखील पंचच लागेल, अंकन्यहला देखील पंचच लागेल, आणि भवनालीला देखील पंचच लागेल. आता बघा सुधेंदू काय म्हणतो बघा. तथाच सप्तबटवः सप्तरजवः आणि सप्तैवच दिनानी. सुधेंदू देखील एक एक्झाम्पल देतो. तथाच तर तो म्हणतोय की तर मग असं देखील असू शकतं की सप्तबटवः म्हणजे 7 बटू, 7 रज्जवः म्हणजे रज्जवचा अर्थ दोरी, 7 दोऱ्या. नंतर सप्तैवच दिनानी. आता तुम्ही म्हणाल सप्तैव म्हणजे वेगळं आहे, तर तसं नाही आहे बरं. इथे संधी आहे, सप्त प्लस एव म्हणजेच काय तर सप्त दिनानी म्हणजे 7 दिवस. समजते? सुधेंदूने देखील एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सप्तबटवः म्हणजे 7 बटू आहेत. बटू हे पुल्लिंगी असतात, पुल्लिंगी आहेत. रज्जवः हे स्त्रीलिंगी आहे, आणि सप्तैवच दिनानी हे नपुसकलिंगी आहे. म्हणजे तिघही वेगवेगळे लिंग असलं तरी आपण सप्त 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 हेच वापरणार आहोत. पृथा आता काय म्हणते बघ. इतोपि अष्टतारकाः अष्टमुनयः अष्टवसूनी. म्हणजेच काय इतोपि ची संधी काय आहे बघा. इतः प्लस अपि अशी संधी आहे. इतः प्लस अपि याचा अर्थ काय आहे तर तसंच, असं आपण मराठीत म्हणतो ना तसंच, तर संस्कृतमध्ये इतः अपि असं आपण म्हणतो. तर आता पृथा काय म्हणते तर पृथा म्हणते तसंच मग असं राहील का असं ती विचारत आहे. अष्टतारकाः अष्टमुनयः अष्टवसूनी असं राहील का असं ती विचारत आहे. बघा सगळीकडे अष्ट 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 हे सारखंच इथे आपण वापरलेलं आहे. तारकाचा अर्थ चांदण्या, मुनयः म्हणजे मुनी, आणि वसूनी म्हणजे वसू. आता मातामही काय म्हणते. उत्तमम, उत्तममचा अर्थ उत्तम, गुड. काश्चन संख्या प्रसिद्धाः. मातामही म्हणते की काही अशा संख्या की त्या प्रसिद्ध आहेत खूप. जसं की यथाचा अर्थ आहे एक्झाम्पल. संस्कृतमध्ये जेव्हाही आपल्याला काही एक्झाम्पल द्यायचं असेल तेव्हा आपण यथा लिहितो. काय दिले तुम्हाला नवरात्रयः असं दिले. नवरात्रय म्हणजे आपली नवरात्री. समजते? नवरात्रयः असं ते आहे. बघा आता वेणूच्या पृथाच्या. आता वेणू आणि पृथा काय म्हणत आहे. सप्त ऋषयः 10 आननानी लक्ष्म्यः असं आहे. त्रीणि भुवनानी नवरत्नानी वा. आता ते एक्झाम्पल देत आहेत बघा. सप्त ऋषयः 7 ऋषी. ऋषी हे पुल्लिंगी आहेत तरी आपण सप्तच वापरले. आननानी म्हणजे काय तर आननानी म्हणजे मुख, तोंड आपण म्हणतो. 10 आननानी म्हणजे 10 तोंड असणारा रावण, आपण दशानन म्हणतो त्याला. बरं समजते का? आननाचा अर्थ आहे तोंड. 10 इथे बघा आननानी हे नपुसकलिंगी तरी आपण 10च वापरलेला आहे. लक्ष्म्यः लक्ष्मी तरी आपण अष्ट वापरलेला आहे. लक्ष्मी स्त्रीलिंगी. समजते? भुवनानी आणि त्रिणी. आता हे बघा आता इथे आपण 3चा टेबल वापरलेला आहे. आपण पाहिलेलं की 1 ते 4 जे आहे त्याच्यात लिंग असतं. म्हणजे काय तर आपल्याला लिंग पाहूनच संख्या विशेषण वापरायचं असतं. आता इथे 3 आहे
भुवनानी आहे म्हणून त्रीणी इथे वापरलेलं आहे. समजतंय? तुम्हाला आठवत आहे का की आपण डिस्कस केलेलं होतं की जे स्टार्टिंगचं वर्ड असतं तसंच संख्या विशेषण येतं. नवरत्नानी. ओके. आता हे झालं. आता मातामही काय म्हणते, पर्याप्तम. पर्याप्तम म्हणजे आता पुरे असं म्हणत आहे. अहम अधुना कुटप्रश्नम वदामी. आता मातामही म्हणते मी आता, अधुनाचा अर्थ आहे आता, कुटप्रश्न म्हणजे ते कोड तुम्हाला सांगते. बिही ब्यह ब्यह आनामसू किम एतत्. म्हणजेच काय, तर ते म्हणत आहे बिही ब्यह ब्यह आनामसू हे काय आहे असं विचारत आहे. सुदेंदू काय करतो बघा, उच्चाई ही अस्तित्वा. सुदेंदू उच्चाई म्हणजे जोरात हसतो. न एष कुटप्रश्न. हे कुटप्रश्न नाही असं सुदेंदू म्हणतो. म्हणजे हे कोड नाही आहे की ती इझी आहे असं तो म्हणतो. येते तू विभक्ते हे तर विभक्ते आहेत. गतवर्षी अहम पठितवान. मागच्या वर्षी मी हे सगळं वाचलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. सम्यक स्मरामी. अजून देखील ते आठवत आहे. अधुना अपि. अधुनाचा अर्थ अजून देखील मला ते आठवत आहे. सम्यक म्हणजे चांगलंच मला आठवत आहे. वेणू काय म्हणते, ओहो सुधेंदू. ओहो म्हणजे ओहो सुधेंदू म्हणजे अरे वा सुधेंदू असं म्हणत आहे वेणू. सत्यमेव तीक्ष्णा जाता एव बुद्धीही. वेणू म्हणते की खरोखरच तुझी जी बुद्धी आहे ती खूप तीक्ष्ण आहे म्हणजे शार्प आहे. तरीही येते संख्या प्रत्याहा तृतीयातः सप्तमीपर्यंत. तर वेणू म्हणते की हे जे तुम्ही सांगितले बिही ब्यह ब्यह आनामसू हे तृतीयपासून सप्तमीपर्यंतचे संख्या विशेषणाचे प्रत्यय आहे. समजते का? आता हे काय आहे तर बघा, मी तुम्हाला आधी टेबल सांगते बघा. तुम्ही आधी वाचा बिही ब्यह ब्यह आनाम आणि आता टेबल पहा तुमचा. टेबल बघा, तृतीय बघा. बिही ब्यह ब्यह नीट बघा. बिही तृतीयपासून. बिही ब्यह ब्यह आनाम षणानाम आहे पण ते आनामच आहे. षणानाम सु. बिही ब्यह ब्यह आनाम सु. बिही ब्यह ब्यह आनाम सु. बघा सगळीकडे सारखंच आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे संख्या विशेषण आणि पार्ट 2 जे आहे ते खूप इझी आहे पार्ट 1 पेक्षा. समजतंय? आता तुम्हाला एक्झाम्पल देखील दिलेलं आहे. पृथा काय म्हणते, यथा म्हणजे एक्झाम्पल तिने दिलं आहे. पंच 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 बिही. बघा पंच पंच हे प्रथमा आणि द्वितीय आहे. आणि बघा इथून तुमची तृतीयपासून सप्तमी बघा. बिही ब्यह ब्यह आनाम सु. बघा जे तुम्हाला दिलेलं होतं कुटप्रश्न तसंच आहे की नाही. बिही ब्यह ब्यह आनाम सु. पंचतः नवदशपर्यंतम रूपाणी पंचसंख्या इव भवती. 5 पासून 9 म्हणजे काय तर 19पर्यंत जे संख्याचे जे रूप आहे ते सारखेच आहे. सत्यम खलू. पृथा विचारते की हे खरोखर आहे का, बरोबर आहे का, आजीला विचारत आहे. मातामही काय म्हणते, आम अतीव मुदिता अस्मी. मातामही म्हणते आम म्हणजे काय तर बरोबर बरोबर. आणि ती मातामही ज्या आहे त्या अतीव मुदिता अस्मी म्हणजे काय तर खूप त्या आनंदी होता की त्यांच्या नातू नातींना हे बरोबर आहे हे समजून त्यांना खूप आनंद होतो. युयम सर्व संस्कृत पटव. ते म्हणत आहे की तुम्ही सर्व आता पटू झालेले आहेत असं म्हणू शकतो. सॉरी. इतः परम संस्कृत भाषा खेळितुम स्मरता. आतापासून तुम्ही संस्कृत भाषेसोबत खेळू शकता. म्हणजेच काय तर संस्कृत भाषेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रयोग करू शकता. सुदेंदू काय म्हणताय, तत्त्वयासह संभाषणेन किंचित व्याकरणाभ्यासेन च. सुदेंदू काय म्हणतो की तत्व म्हणजे हे सर्व फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. तुमच्यासोबत संभाषणामुळे झालं. संभाषण म्हणजे कन्व्हर्सेशनमुळे झालेलं आहे. आणि थोडंफार आम्ही व्याकरणाचा अभ्यास केला आहे त्यामुळे हे शक्य झालेलं आहे असं सुदेंदू म्हणतो. वेणू काय म्हणते, संख्यारूपाणी सम्यक गदित्य असं आहे. सम्यक गदित्य संभाषणेन संख्यानाम अधिकम कुर्मः. वेणू म्हणते की संख्या विशेषणाचे जे रूप आहे ते आम्हाला चांगले समजलेले आहे. आता आम्ही संभाषणात म्हणजेच काय तर कन्व्हर्सेशनमध्ये ते आम्ही संख्याचे जे रूप आहे ते अधिक प्रयोग करू असं ते आहे. आता पृथा काय म्हणते, अग्रिमे अवकाशे म्हणजेच काय तर पुढच्या. अग्रिमेचा अर्थ पुढच्या. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं होतं बघा. गतवर्ष आणि अग्रिमे. गतवर्ष म्हणजे मागच्या वर्षी आणि अग्रिमे म्हणजे पुढच्या वर्षी. काय दिले तुम्हाला, अग्रिमे अवकाशे म्हणजे काय तर पुढच्या सुट्ट्यांमध्ये आपण जे दुसरे संख्या विशेषण आहेत, संख्या विशेषण जे आहे ते समजून घेऊया असं ते म्हणत आहे.
आता तुमची जी एक्सरसाइज आहे ती समजा